गुड इव्हनिंग. आज इंग्लिश स्पोकन संदर्भात मी मास्टर संकेतला काही वाक्य विचारणार आहे. तसं इंग्लिश स्पोकन मी त्याला संपूर्ण शिकवलेलं आहे, म्हणजे कमीत कमी 100% तो मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य बनवू शकतो आणि इंग्रजी वाक्यांचं तो मराठी वाक्य बनवू शकतो. मग आता वाक्य बनवण्यासाठी, वाक्य बोलण्यासाठी सर्वात महत्वाचं वेपन, हत्यार म्हणजे शब्दसंग्रह, की ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो, ज्याला आपण वर्ड पॉवर म्हणतो. आणि ती व्होकॅब्युलरी किंवा वर्ड पॉवर जर कुणाकडेही असली तर तो किंवा ती इंग्रजी बोलू शकतात, लिहू शकतात, स्वतःचं इंग्रजी वाक्यांचं फॉर्मेशन करू शकतात, रचना करू शकतात. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना माहित आहे की इंग्रजी ही काळाची गरज आहे. इंग्लिश इज अ नीड ऑफ टाइम. इंग्रजी ही काळाची गरज आहे आणि आपण देखील आपल्या मुला मुलींना, विद्यार्थ्यांना घरी, शाळेच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून इंग्रजी शिकवण्याचा निश्चित प्रयत्न करत असणार. आजच्या या 21व्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे, किंवा आय एम एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी समर्थ आहे, किंवा त्या प्रकारची क्षमता माझ्याकडे आहे. तर आज आपण मास्टर संकेतला कॅन म्हणजे CAN, कॅन. आता कॅन म्हणजे काय? शकतो, शकते आणि शकतात. मग आता या कॅनचा उपयोग करून वाक्य कशी बनवली जातात? मग मी आता काही वाक्य त्याला मराठीतून विचारणार, तो इंग्रजीमध्ये बनवणार, किंवा काही वाक्य इंग्रजीमधून सांगणार, त्यांचा अर्थ तो मराठीमध्ये सांगणार. मग कॅनचा उपयोग करून एक पॉझिटिव्ह वाक्य कसं तयार करतात, सकारात्मक, एक निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतात, किंवा एक निगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य कसं तयार करतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बघणार आहोत आणि अशा वाक्यांच्या मदतीनेच आपण इंग्रजी बोलत असताना समाजामध्ये, शाळेमध्ये, आपल्या शिक्षकांशी, मित्रांशी, नातेवाईकांशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मग माझा मुलगा जर इंग्रजीमध्ये बोलू शकत असेल तर 100% तुमचा मुलगा मुलगी सुद्धा बोलू शकतात. म्हणजे या जगामध्ये परमेश्वराने सर्वांना सारखा बुद्ध्यांक दिला आहे. फक्त हाऊ टू डेव्हलप आवर माइंड, आपला मनाचा विकास कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. राईट? तर आपण त्याला विचारू, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज संकेत श्रीरंग चव्हाण. व्हॉट इज युअर नेम? मास्टर संकेत श्रीरंग चव्हाण. हाऊ आर यू? आय एम फाइन. In which class are you reading? I am in 6th class. What is your school name? My school name is Sri Siddheshwar Madhyamik Vidyalaya Majagaon. Which is your medium, Marathi, semi or English? Semi medium. Semi, you are reading in semi English medium school. Sorry, semi school. Yes. Right? Which is your favorite subject? Mathematics. Speak loudly. Which is your favorite subject? Mathematics. What is the spelling of mathematics? MATHEMATIC. Yes. Yes. Can you speak in English? Yes, I can speak English. Okay, you can speak in English. Okay. Yes. So today I am going to ask you the use of can. Yes. The use of can. तर कॅनचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रो, शकतो, शकते, शकतात. राईट? आता आपण याला विचारू, आय कॅन स्पीक. मी बोलू शकतो. आय कॅन डान्स. मी नाचू शकतो. आय कॅन गो. मी जाऊ शकतो. आय कॅन सीट. मी बसू शकतो. आय कॅन हेल्प. मी मदत करू शकतो. ती येऊ शकते. शी इज कम. शी कॅन कम. ती येऊ शकते. शी कॅन कम. तो बसू शकतो. ही कॅन सिट. ते मदत करू शकतात. दे कॅन हेल्प. आम्ही जाऊ शकतो. वी कॅन गो. रुपाली मदत करू शकते. रुपाली कॅन हेल्प. कुणाल शाळेत जाऊ शकतो. कुणाल कॅन गो टू स्कूल. कुणाल कॅन गो टू स्कूल. कुणाल शाळेत जाऊ शकत नाही. कुणाल कांट गो टू स्कूल. कुणाल शाळेत जाऊ शकतो का? Can Kunal go to school?
कॅन कुणाल गो टू स्कूल. कुणाल शाळेत जाऊ शकत नाही का? कॅन कुणाल नॉट गो टू स्कूल. कॅन कुणाल नॉट गो टू स्कूल. तू अभ्यास करू शकतो का? यू कॅन स्टडी. तू अभ्यास करू शकत नाही का? कॅन यू स्टडी. तू अभ्यास करू शकत नाही का? कॅन यू नॉट स्टडी. ओके. तू मला मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की कॅनची मदत घेऊन आपण एक सकारात्मक म्हणजे त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, एक नकारात्मक म्हणजे त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, एक प्रश्नार्थक म्हणजे त्याला इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणू शकतो, आणि त्या पलीकडे अजून काही वाक्य असतील तर कॅनचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे, इफ यू वॉन्ट टू टॉक इन इंग्लिश, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश, जर इंग्रजीमध्ये चांगला वक्ता प्रवक्ता व्हायचं असेल, तर सुरुवातीला टू लर्न बेसिक इज मस्ट, आपला पायाभूत गोष्टी क्लिअर करून घेणे किंवा त्या कॉन्सेप्ट्सवर काम करणे हे फार महत्वाचं आहे. आता नाउ आय एम आस्किंग यू or now I am giving you some English sentences, you have to translate into Marathi. मी तुला इंग्रजी मध्ये वाक्य सांगणार कॅनची, तू त्यांचा मला मराठीत अर्थ सांगायचा. राईट? मी पोहू शकतो. I can swim. I can swim. I can swim. राईट? मी पोहू शकत नाही. I cannot swim. Okay. I can speak in English. मी इंग्रजी बोलू शकतो. He can dance. तो नाचू शकतो. वैशाली can go. वैशाली जाऊ शकते. कुणाल can go to school. कुणाल शाळेत जाऊ शकतो. कुणाल cannot go to school. कुणाल शाळेत जाऊ शकत नाही. Can कुणाल go to school? कुणाल शाळेत जाऊ शकतो का? Can कुणाल not go to school? कुणाल शाळेत जाऊ शकत नाही का? So by this way you can practice your child. By this way you can motivate your child. By this way you can increase his or her confidence. तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा आत्मविश्वास या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. बघा, लक्षात घ्या, इंग्लिश इज नॉट अवर मदर टंग. इंग्रजी ही आपली मातृभाषा नाहीये. इंग्लिश इज ग्लोबल लँग्वेज. ती एक जागतिक भाषा आहे. इंग्लिश इज विंडो टू द वर्ल्ड. म्हणजे या देशाच्या पलीकडे किंवा जगाच्या पलीकडे जर व्यवहार करायचा असेल, बघायचं असेल, आपल्याला स्वविकास करायचा असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल, तर इंग्लिश इज अन इसेन्शियल लँग्वेज टू लर्न. म्हणजे इंग्रजी शिकणं हे खूप अनिवार्य आहे. आवर मदर टंग इज मराठी. आय नो व्हेरी वेल. आपली मातृभाषा मराठी आहे, पण आपल्या मातृभाषेबरोबरच आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये, आजच्या या कॉम्पिटिटिव्ह एज मध्ये, आजच्या या विज्ञानवादी युगामध्ये जर आपल्याला आपल्या मुलांना या स्पर्धेच्या युगामध्ये टिकवायचं असेल, तर इंग्लिश इज द मोस्ट इसेन्शियल लँग्वेज इन द वर्ल्ड अँड वी हॅव टू गेट नॉलेज ऑफ दॅट. त्या भाषेचे ज्ञान आपल्याला मिळवणं फार महत्वाचं आहे, कारण ती जगाने मान्य केलेली भाषा आहे. राईट? आता नाव यू विल गिव्ह मी सम सेंटेन्सेस इन मराठी और इन इंग्लिश. आय कॅन ट्रान्सलेट. यू कॅन आस्क मी, नो प्रॉब्लेम. मी भाषण देऊ शकतो. मी भाषण देऊ शकतो. आय कॅन गिव्ह स्पीच. मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. मी गाडी चालू शकतो. आय कॅन ड्राईव्ह अ कार. मी जहाजात बसू शकतो. आय कॅन सीट इन अ बोट. ते श्रीरंगला मदत करू शकतात. दे कॅन हेल्प श्रीरंग. कुणाल त्यांना मारू शकतो. कुणाल कॅन बीट देम. कुणाल त्यांना चॉकलेट देऊ शकतो. कुणाल कॅन डिस्ट्रीब्यूट देम चॉकलेट. श्रीरंग कॅन गो टू शृंगारवाडी. श्रीरंग शृंगारवाडी या गावाला जाऊ शकतो. संकेत कॅन गो टू स्टोअर.
संकेत दुकानावर जाऊ शकतो. कुडाल कॅट गो टू स्कूल. कुणाल शाळेत जाऊ शकतो. कुडाल कॅट गो टू मार्केट. कुणाल बाजारात जाऊ शकतो. कुडाल कॅट ईट. कुणाल काहीतरी खाऊ शकतो. कुडाल कॅट डान्स. कुणाल नाचू शकतो. नाउ टेक निगेटिव्ह सेंटेन्स. कुणाल मार्केट मध्ये जाऊ शकत नाही. कुणाल कॅनॉट गो टू मार्केट. श्रीरंग गाडीवर बसू शकत नाही. आय कांट सीट इन अ कार. रुपाली चहा बनवू शकत नाही. रुपाली कांट मेक टी किंवा कांट प्रिपेअर टी. प्रिपेअर टी ओनली, नॉट अ टी ओनली. रुपाली लिंबू सरबत बनवू शकत नाही. रुपाली कांट मेक लिंबू सरबत. रुपाली कॅनॉट सिट. रुपाली बसू शकत नाही. नाउ टेक डिफरंट सेंटेन्स. कुणाल मार्केट मध्ये जाऊ शकतो का. कॅन कुणाल गो टू मार्केट. कुणाल मार्केट मध्ये जाऊ शकत नाही का. कुणाल कॅन कुणाल नॉट गो टू मार्केट. कुणाल संकेतला मारू शकतो का. कॅन कुणाल बीट संकेत. सो शो युअर फेस देअर. शो युअर फेस देअर. Listen carefully, my dear student and parents. He is reading in a 6th class and he is not a student of English medium. He is not student of CBSE school. He is purely a semi-English student. So what is he learning in school? I know very well, but at home especially I am taking his practice daily to speak in English. So my dear friends, most of the people they are thinking that भरपूर लोक असा विचार करतात की English is a very difficult subject. But be frankly, I am telling, English is a very easy subject. English is a very easy language. इंग्रजी ही खूप सोपी भाषा आहे. So if we will show our skill, if we will show our confidence, so within a few months or within a year we can become a good speaker in English. आपण चांगले वक्ता होऊ शकतो. On the other hand, some people are thinking that if we want to become a good speaker, we must be a student of English medium, a CBSE student, ICSE student, and not from JP school. असं काही नसतं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे, स्टेट बोर्ड मध्ये शिकणारे, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी दे कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश. इट्स माय एक्सपिरियन्स. हा माझा अनुभव आहे. इवन यू कॅन ऑल्सो टॉक इन इंग्लिश. तुम्ही सुद्धा बोलू शकता. बट व्हॉट थिंग्स आर रिक्वायर्ड टू क्लिअर और टू बिकम अ फ्लुएंट स्पीकर इन इंग्लिश. काय गोष्टी यायला पाहिजेत आपल्याला किंवा आपण काय करायला पाहिजे. वी हॅव टू वर्क ऑन बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पर्टिक्युलर लँग्वेज. जी भाषा आपल्याला शिकायची आहे का त्या भाषेच्या मूलभूत घटकांवर आपल्याला अभ्यास करता यायला पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला. याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका. ज्याप्रमाणे मी माझ्या मुलाला मोटिवेट करत आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मुला-मुलींना मोटिवेट करू शकता. आणि आपण फक्त इंग्रजीची वाक्य लिहून इंग्रजीचं वाचन करून आपण इंग्रजी बोलू शकत नाही. तर वी हॅव टू डेव्हलप अवर 4 स्किल. प्रत्येक भाषेला 4 कौशल्य असतात. LSRW. L म्हणजे लिसनिंग, S म्हणजे स्पीकिंग, R म्हणजे रीडिंग आणि W म्हणजे रायटिंग. तर हे 4ही कौशल्य विकसित करावी लागतात आणि एकदा ही 4ही कौशल्य विकसित झाली तर वी विल बी मास्टर इन इंग्लिश. आपण इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.